नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. येत्या शनिवारी अर्थात 23 ऑगस्टला श्रावणी अमावस्या आहे. तिलाच पिठोरी अमावस्या देखील म्हटलं जातं. आपल्या ज्योतिषशास्त्रात आयुष्यातील अनेक तक्रारी, अडचणी, दुःख, दैन्य दूर करण्यासाठी या दिवशी करण्यासारखे काही उपाय सांगितले आहेत. कोणते ते चला जाणून घेऊया. यंदा श्रावण अमावस्येची तिथी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 सुरू होऊन 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11:35 पर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार अमावस्या 23 ऑगस्ट रोजी गृहीत धरली जाणार आहे, ज्यामुळे त्यास शनी अमावस्याही म्हटलं जाईल. या तिथीला पूर्वजांना तर्पण आणि पिंडदान केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते आणि कुटुंबात सुख आणि समृद्धी येते. तसेच या दिवशी सूर्यास्तानंतर पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावणं शुभ मानलं जातं. जीवनात सुख आणि संपत्ती वास करते असंही म्हटलं जातं. पिंपळाच्या झाडावर ब्रह्म, विष्णू, महेश यांचं वास्तव्य असतं असंही म्हटलं जातं. त्यामुळे या त्रयींची पूजा त्या निमित्ताने केली जाते. शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करणं देखील शुभ मानले जाते. जर शनिदेवाची मूर्ती असेल तर त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर तेल अर्पण करावे आणि जर शनी शिंगणापूरप्रमाणे शिळेच्या स्वरूपात स्थापना केली असेल तर संपूर्ण शिळेवर तेल अर्पण करावं. या तिथीला मोहरीचे तेल, काळे तीळ, उडीद डाळ आणि लोखंडी वस्तू दान कराव्यात. तसेच गरिबांना खाऊ घालावे. तसेच गरिबांना कपडे, छत्री, पैसे इत्यादी गोष्टी दान कराव्यात. शनिदेव त्यांच्यावरच कृपा करतात जे स्वार्थ दूर ठेवून सर्वांना यथाशक्ती मदत करतात. सेवा, दानधर्म, कर्तव्यपूर्ती हे शनी महाराजांचे आवडते गुण आहेत. शनीच्या त्रासापासून मुक्त होण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बजरंग बलीची पूजा. असे मानले जाते की शनिदेव हनुमान भक्तांना कधीही त्रास देत नाही, कारण ते दोघेही मित्र आहेत. एका कथेनुसार शनिदेव स्वतः म्हटले होते की जे कोणी हनुमानाची पूजा करतील ते माझ्या अर्थात शनिकोपापासून दूर राहतील. त्यांच्यावर सदैव शनी कृपा होईल. हे सर्व उपाय तुमच्या आयुष्याला नवीन वळण देऊ शकते. त्यामुळे या शनी अमावस्येला आत्ताच सांगितलेले उपाय नक्की करून बघा. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तसेच आध्यात्मिक ज्ञान, उपाय आणि संस्कृतीशी नातं सांगणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.